आमदार आहे म्हणजे मी काय करू मग आता मला सांगा. मी माझी भूमिका पार पाडत असतो. फाटकीच लोक आहे आमच्या घरात. चादर झटकून पाडलं तर तुम्हाला उंदरच दिसतील. त्याच्यामुळं आम्हाला काय बड्या लोकांची काही पंगा घ्यायचा नाही आहे, कारण त्यांच्याकडे साम दाम दंड. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. अमोलजी, ज्या प्रकारे आपण पाहतोय राज्यभरामध्ये वक्तव्य समोर येत आहेत, वारंवार जे पाहतो सत्ताधारी नेते आहेत आणि मंत्री सुद्धा आहेत नितेश राणे, त्यांच्याकडून जी वक्तव्य होत आहेत त्याच्या विरोध सध्या सगळे विरोधक करत आहेत. मात्र तुम्ही सत्ताधारी आमदार आहेत, तुम्ही सुद्धा म्हणत आहेत की त्यांनी पुस्तकं वाचली पाहिजे. नेमकं काय सत्ताधारी आमदार आहे म्हणजे मी काय करू मग आता मला सांगा. मी माझी भूमिका पार पाडत असतो. मला वाटतं महाराष्ट्र अशांत राहू नये. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थित राज्य अबाधित राहावं. मी जर लोकांना शिवशाहू फुले आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण सांगत असेल तर मला अपेक्षा आहे की महाराष्ट्रात दंगली भडकू नये. आता कोण काय वक्तव्य करतं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे, पण त्यांनी तसं करू नये. म्हणजे वक्तव्य असं करा की दोन समाजामध्ये जातीय सलोखा कायम राहावा. असं वक्तव्य करू नका की समाजामध्ये फूट पडेल. एवढंच. हिलमिल चलो जगत में रविदास म्हणतात, फूट पडो देऊ नाही, फूट फूट गर माची तो देश नष्ट हो जाय. किती मोठा विचार मांडलाय रविदासांनी. मग आमच्या वारकरी संप्रदायामध्ये काय शिकवलंय? कोण्याही जीवाचं न घडो मत्सर, हे तुकारामाची शिकवण आहे. किंवा जो जे वांछील तो ते लाहो, हे पसायदानाची माऊलीची शिकवण आहे. हा महाराष्ट्र एकीकडे कबरतोळा. काय कबरतोळा? शिवाजी महाराज सोबत मुसलमान नव्हते. आजही माऊलीची पालखी हैबतीनाथ बाबांचं दर्शन घेते ना, म्हणजे तिथे विसावते ना हैबतीनाथ बाबाजवळ. तुकोबाची पालखीचं पहिलं मुक्काम हे एका दर्ग्यावर असतं. ह्या परंपरा तुम्ही मोडणार का महाराष्ट्रातल्या? या नाही होऊ शकत. असं काय म्हणणं काय की इतिहास हा कुठेतरी विसरला जातोय का, आणि विचारांची कमतरता आहे का त्यांच्यामध्ये? इतिहास बदलण्याचं काम काही लोक करतायत आणि विचारांची कमतरता म्हणणार नाही. विचारांचा अभाव आहे, विचारांचा दुष्काळ आहे. त्यांनी पाठ्यपुस्तकं वाचावी. चौथीचा पाठ्यपुस्तक राजा शिवछत्रपती, जे आज आपण चौथीमध्ये शिकलो, तेच पुस्तक वाचा. जास्त कशाला वाचता? माझं थेट सवाल आहे, तुम्ही जरी सत्ताधारी आमदार असाल तरी तुम्ही नेहमी तुम्ही या थोर महापुरुष आहेत त्यांच्या विचारांच्या मार्गावरती तुम्ही चालत आलेला. सभागृहात असेल, माध्यमांशी संवाद साधताना असेल, नेहमी तुम्ही त्या विचारांना धरून तुम्ही बोलत असतात. तुमचा सल्ला थेट काय? मला थेट उत्तर. मी फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा महाराष्ट्रात मांडल्यानंतरच या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या वरच्या सभागृहामध्ये आलो. ज्या सभागृहाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा कधी काळात सदस्य होते, त्या पवित्र सभागृहात राहतो. अनेक गोष्टीचा मी ज्यावेळेस ऑब्झर्वेशन करतो त्यावेळेस असं वाटतं की प्रत्येक नेता, अगदी राज्यपालाच्या अभिभाषणात सुद्धा सुरुवात शिवाजी महाराजांच्या नावाने होते, शेवट बाबासाहेबांवर होतो. मग एवढं सगळं असताना अशा प्रकारे कोणी वक्तव्य करून फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जातीय द्वेष पसरवण्याचं पाप करत असेल, त्यांना सांगणं माझं काम आहे, ऐकणं त्यांचं काम आहे, विनंती करणं. शेवटी शक्तीपुढे शहाणपण चालत नाही. आम्ही काय साला फाटकीच लोक आहे. आमच्या घरात चादर झटकून पाडलं तर तुम्हाला उंदरच दिसतील. त्याच्यामुळं आम्हाला काय बड्या लोकांची काही पंगा घ्यायचा नाही आहे, कारण त्यांच्याकडे साम दाम दंड भेद आहेत. पण आम्ही प्रामाणिकपणे आमचं फुले शाहू आंबेडकरांचं काम करत राहू, कारण त्या महामानवांमुळेच, आदरणीय अजितदादांनी त्या विचारधारेमुळेच मला इथे आमदार केलंय आणि मी माझं काम करत असतो. भलेही माझ्यावर टीका करणारे काही टीका करू देत, भलेही ट्रोल करणारे काही ट्रोल करू देत, भलेही मला शिव्याश्राप देऊ देत, पण एवढं नक्की महाराष्ट्र जळताना मला पाहायचा नाही. शेवटचा प्रश्न, प्रशांत कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, यांना कुठेतरी अटक ही अजून होताना पाहायला मिळत नाहीये. यांना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? महाराष्ट्राचं हे दुर्दैव म्हणावं लागेल की कोरटकर हा अजूनही मोकाट आहे आणि सोलापूरकरवर तर गुन्हा पण दाखल झाला नाही. सोलापूरकरला तर सनद मिळाली असं मला कळतंय. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मातीमध्ये जसा औरंगजेब गाडला गेला, पण औरंगजेबानं काही प्रवृत्ती बाहेर जिवंत ठेवली. त्यातली पहिली प्रवृत्ती म्हणजे सोलापूरकर, दुसरा म्हणजे कोरटकर. अशी लोक आज बेभान आहेत. यांच्यावर कुठेतरी अंकुश आणणारा कायदा या सदनामध्ये यावा, याकरता माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. सरकारने कठोर कायदा केला पाहिजे, यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे, यांना तात्काळ जेरबंद केले पाहिजे. पण तसं कोठं होताना दिसलं नाही, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. निश्चित धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर ज्या प्रकारे आपण पाहतोय की राज्याचे मंत्री आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून जी वक्तव्य होत आहेत, त्या वक्तव्याचा आता अमोल मिटकरी, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, सत्ताधारी आमदार आहेत, त्यांनी विरोध केलेला आहे. त्यामुळे निश्चितच आता त्यांच्या वक्तव्यावरून राज्यामध्ये राजकारण सुद्धा घडताना पाहायला मिळतं. मात्र आता या सगळ्यावरती मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नितेश राणे यांना समज दिल्याचं चर्चा जी आहे त्या समोर येतात. मात्र या सगळ्यामध्ये किती तथ्य आहे
एकंदरीत या सगळ्यानंतर नितेश राणे आपलं वक्तव्य करणं थांबवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.